नमस्कार, मी आहे कांचन. आता आमचे छोटे काळे पाटील सुद्धा त्यांच्या मामाच्या गावावरून जाऊन आले, पण आम्हाला काय टाइम भेटेना. पोरगा आल्याला त्याच्या नकली ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये माती भरीत होता. कुठे नेत होता त्यालाच माहिती. माती भरायचं बाजूला ठेवलं, पण त्याआधी त्याच्या मामाने घेतलेला ऍपल वॉच दाखवित होता. आता जोपर्यंत त्या घड्याळाची 9 तुकडे आणि तिची आंघोळ होत नाही तोपर्यंत एका हातातून निघत नाही. आता किती पण मातीने कपडे भरेल असू, पण मामाने घेतलेल्या कपड्यावरती फोटो काढणं हे लय इम्पॉर्टंट असतं भाऊ. आता नवीन मतदारसंघ उभा करणारे आमचे भाऊ जेवढे मला पोस्ट देत नाही तेवढे हात देतो. 4 बोटाच्या खिशात हात का जाईना, पण त्या खिशात हात घालून फोटो काढायचाच. हे आहेत आमचे शंभू. पोराला आवाज दिला आणि पोरानं लगेच मान वळवली. अजून 3-4 दिवस पण नाही झाले, लगेच पोरगा भाषी ओळखायला लागला. अजून नीट पण उभा राहता येत नव्हतं, तरी बिनकामाची शायनिंग मारित होता. लयच येड्यावानी करायला लागला. मग दिलं सोडून. मग जे दनादन उड्या मारायला लागला तेवढ्यात आपले वारसदार आले, पण शंभूनं त्याला इग्नोर मारून तो त्याच्याच नादात खेळत होता. वारसदारला भाव नाही दिला म्हणून पोरगा पार रुसून बसलं होतं. त्यानंतर आपल्याला जायचं होतं गायांचा चारा म्हणजे ऊस तोडून आणायला. एवढ्यात मागं बघते पोरगा हळूहळू डुलत डुलत चाललो होतं मागं मागं मागं. मग घेतला आपला ऊस तोडायचा हत्यार आणि केली सुरुवात. ऊसाचे पाचट काढले आणि दनादन ऊस तोडायला सुरुवात केली. आता जसे ऊस तोडीवाले ऊसाची मुळी बांधतात ट्राय करत होते, पण मला काय जमलं नाही म्हणून आपलं पटकुरच घेतला आणि त्यांनी बांधून घेतलं. मग काय उचली मुळी आणली रपकन घरी उचलून